इथे आपले पोहे रेडी आहे। तर मित्रांनो आम्ही झालेलो आहोत रेडी। आम्ही सर्व नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दिव्या प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती। तर सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत आहे। तर आजपासून आपण मी डेली ब्लॉग सुरू केलेले आहे। तर आय होप तुम्हाला ते आवडतील। तर इथे आज संडे आहे, तर सकाळचे सर्व कामं झालेले आहे। नळ आले होते, पाणी वगैरे भरून घेतलं। आता कपडे लावत आहे मी वॉशिंग मशीनला, पाणी लावून ठेवलेलं आहे। आणि कालच मी दिवसभर वगैरे सर्व छान साफ करून घेतलेलं आहे मस्त। कपडे वगैरे झाल्यानंतर मला समोरचा पोर्च वगैरे साफ करायचा आहे। आणि त्यानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर आज मला लॉनवरती जायचं आहे। तर आपण बघूया मी कुठे जाणार आहे। तर तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघत राहा। वॉशिंग मशीन जरी असली तरी पण आपल्याला कपडे जे आहेत ते साबण वगैरे लावून थोडा वेळ सोक करून घ्यावे लागतात, नाहीतर ते एवढे चांगले निघत नाहीत। खूपच जास्त जर मळलेले असले तर आदल्या दिवशी आपल्याला ते भिजवून ठेवावे लागतात। बट यांचे कपडे एवढे काही जास्त मळलेले नसतात, तर मग मी वेळेवरच थोडा वेळ भिजू घालून ठेवते। त्यानंतर मग मशीन लावून देत असते। मी कपडे सोक करायला ठेवले होते आणि इकडे मग काकूंनी मला आवाज दिला, नळ सुरू होते। तर आम्ही मग तिघींनी पण मिळून पोर्च साफ करून घेतला। पोर्च पूर्ण चकचक झाला आहे। ते हालतेच ते। तर कपडे लावून पण झालेले आहे। आता मशीनमध्ये कपडे धुत आहे आणि पोर्च पण धुवून झालेला आहे। पोर्च मी टीम नाही, आमच्या शेजारच्या काकू, म्हणजे मी रेंटवर राहते, तर एक दुसऱ्या रेंटवाला काकू आणि आमच्या घरमालकीन काकू आणि तिघींनी पोर्च धुतला। आणि आता आपण बनवूया नाश्ता।
इथे मग मी पोहे बनवायला घेतले होते. त्यासाठी मी सर्व कांदा मिरची वगैरे सर्व कापून घेतलं. आमच्या दोघांना पण पोहे खूप आवडतात, त्याच्यामुळं पोहे असतातच त्यातून 2-3 वेळेस तरी. तर मग मी पोहे बनवून घेतले आणि तिकडे ते त्यांचं मोबाईलवरती कॉल सुरू होते. संडे जरी असला तरी त्यांना ऑफिसचे कॉल्स वगैरे सुरूच असतात. इथे आपले पोहे रेडी आहे. तर आता मी यांना देते खायला. कसे झाले? छान बनले, बढिया. मी पण नाश्ता करून घेते आणि मला आता होळीचा ब्लॉग अपलोडिंगला टाकायचा आहे. जर तुम्ही मे बी काल बघितला असेल, जर बघितला नसेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघून घ्या. खूप मजा केली आम्ही होळीमध्ये आणि अमरावतीला गेलो होतो. तिथे बिपिन माहोरे, तन्वी काकड आणि स्वाती असं म्हणतो गाडे आहे ना, स्वाती गाडे, हे आलेले होते सर्वजण. तर तुम्ही जर बघितला नसेल तर तुम्ही जाऊन एकदा नक्की तो ब्लॉग बघा. मग दुपट्टाच बांधा ना, फक्त टोपी राहू द्या. काल तुम्ही कुठे गेलते? काय बनला? कट मारला. माराच लागते मग, आर्मीमध्ये पोलीसमध्ये माराच लागते ना. मग मारतात ना ते चांगले पायावर. आता ते टोपी घाला वरून. ब्लॉग बनवत आहे मी. मग आई मावशीसोबतच गेला काय? अच्छा, हो का. इथे आता आपले कपडे झालेले आहे. नाश्ता झाल्यावरती मग यांचे काकाजी आणि आयुष आले होते. त्यांना अमरावतीला प्रोग्रामला जायचं होतं, तर ते आले होते. तर त्यांचं चहापाणी झाल्यानंतर त्यानंतर मग मी कपडे काढून घेतले आणि सुकवायला टाकून दिले, कारण आम्हाला पण मग बारशाला जायचं होतं. यांच्या चुलत भावाचं म्हणजे भावाला मुलगा झाला होता, तर त्याचं बारसं होतं. त्याच्यामुळं मग बारसं दरापूरलाच होतं, त्याच्यामुळं थोडंफार लेट झालं तरी. तर मित्रांनो, आम्ही झालेलो आहो रेडी. आम्ही चाललो आहे बारशाला इंद्रप्रस्थ लॉनवरती. तर बस आता आम्ही निघणारच आहे. खूप लेट झाला आहे कारण तिथे सर्वच जण येऊन आलेले आहेत. झालं. चला, आम्ही पोहोचलो आहे इंद्रप्रस्थावरती. तर आम्हाला पोहोचायला 12:30 झालेले होते. तर तिथे म्हणजे सेरेमनी सुरू पण झालेली होती.
चला मग आम्ही आलो आहे आता वापस बारशावरून. इथेच मग आपण ब्लॉग संपूया. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय.